हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SYBA इको 218 त्या बुक्समधून आपण आज IMP प्रश्न बघणार आहोत, जे की आपल्याला परीक्षेसाठी उपयोगी पडतील। त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। तर चला आज बघूया IMP प्रश्न। प्रश्न पहिला आहे, मक्तेदारीची व्याख्या स्पष्ट करा। पेज नंबर लिहिलेलं आहे मी, पेज नंबर 2, घटक क्रमांक 1, मक्तेदारी संकल्पना। तर ही मक्तेदारीची व्याख्या आपण ह्या टॉपिकवर मी आता बोलणार आहे। त्यातून तुम्ही मनाच्या भाषेत उत्तर लिहायचे। साधारण तुम्ही 1 ते 1.5 पेज उत्तर लिहिलं पाहिजे परीक्षेच्या वेळेस पेपरमध्ये। जर तुम्ही पेपर कोरा ठेवला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, पण तुम्ही मनाच्या भाषेत का होईना काही उत्तर व्यवस्थित लिहून या, तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षा पास होणार चांगल्या मार्कांनी। तर चला आज आपण मक्तेदारीची व्याख्या बघू। पेज नंबर 2, घटक क्रमांक 1। अनुक्रमाने लिहिलेले आहे, मक्तेदारीची व्याख्या घटक क्रमांक 1। मक्तेदारी संकल्पना हे आहे पुस्तक क्रमांक 3 मध्ये। तुम्ही बघू शकता अनुक्रमानिकेमध्ये पुस्तक क्रमांक 3 मक्तेदारी, बाजार आणि विभाजन याच्यात पहिला घटक आहे मक्तेदारीची संकल्पना। त्याच्यामधलं हा प्रश्न आलेला आहे परीक्षेला। तो आता आपण त्याचं उत्तर बघू। पुस्तक 3 मध्ये जावं लागणार आहे आपल्याला। बघा, ही आहे मक्तेदारीची मक्तेदारीची व्याख्या विचारली आपल्याला याच्यामध्ये। ती व्याख्या आहे इथे पेज नंबर 2 वरती मिळाली। हे बघा, मक्तेदारीची व्याख्या। त्याच्यात आपल्याला विचारले त्यांनी आता प्राथमिक विचार। मक्तेदारीच्या व्याख्येच्या विचाराची सुरुवात आपण प्राध्यापक EAG रॉबिन्सन यांच्या व्याख्येपासून करू। ते म्हणतात, एखाद्या वस्तूचा एकमेव विक्रेता असण्याच्या स्थितीतील विक्रेता म्हणजे मक्तेदार असे आपल्याला म्हणता येईल। पण या व्याख्येत एक मोठी अडचण आहे। वस्तू या शब्दाचा अर्थ आपण कसा लावायचा? पूर्ण स्पर्धेत एक मिनिट दिसण्यासाठी आपण व्यवस्थित कसं पूर्ण स्पर्धेत वस्तू या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रश्न निर्माण झालेला नव्हता, कारण सर्व विक्रेते एकाच दर्जाची एकाच गुणधर्माची वस्तू तयार करतात असे आपण मानले। मग कापड म्हटल्यावर एक ठराविक प्रकारचे कापड सर्व उत्पादक तयार करतील व कोणत्याही उत्पादकाचे कापड घेतले तरी फरक पडणार नाही, म्हणून कापड ही एक वस्तू व ती तयार करणारे सर्व उत्पादक मिळून कापड उद्योग असे आपण म्हणू शकलो। पण व्यवहारात असे असते का? आपण कापड घेण्यासाठी दुकानात गेलो तर नुसते कापड मागून चालणार नाही। प्रत्येक कापड गिरणी आपल्या नावाने कापड तयार करीत असते, म्हणून दुकानात आपल्याला मफतलालचे कापड, बॉम्बे ड्रॉईंगचे कापड, ग्वालियरचे कापड, रेमंडचे कापड असे अनेक प्रकार एकाच प्रकारच्या कापडात दिसतात। प्रत्येक कापड इतरांपेक्षा वेगळे आहे। मग इथे कापड या शब्दाला काय अर्थ उरतो? याउलट आपण थोड्या फरकामुळे ही वेगळी वस्तू निर्माण होते असे मानले तर वरीलपैकी प्रत्येक गिरणीचे कापड म्हणजे वेगळी वस्तू मानावी लागेल। अर्थातच प्रत्येक उत्पादक मक्तेदार ठरेल, कारण तो जी वस्तू तयार करतो तिच्यासारखी हुबेहूब वस्तू दुसरा कोणी तयार करू शकत नाही। अशा रीतीने मक्तेदारीची व्याख्या केली तर बहुतेक उत्पादक मक्तेदार ठरतील। तेव्हा या विचारात स्पर्धेचा विचार आणल्याशिवाय मक्तेदारीची योग्य व्याख्या करता येणार नाही। इथं आपला पहिला प्रश्न संपतो। आता दुसरा प्रश्न बघू। इथे आपला दुसरा प्रश्न आहे, मागणीच्या नियमाची गृहीते स्पष्ट करा।
पेज नंबर 4 घटक क्रमांक 1 मागणीचा नियम व मागणीतील स्थित्यंतर याच्यामधला हा प्रश्न आहे। मागणीच्या नियमाची गृहीते स्पष्ट करा। त्याच्यामध्ये आता आपण या मुद्द्यावरती बोलू। मागणीच्या नियमाची गृहीते। मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो। पुन्हा एक वेळेस, मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो हे लक्षात येते, पण व्यवहारात या नियमांचा तंतोतंत पडताळा येण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती असली पाहिजे, त्यालाच इतर परिस्थिती म्हणतात। ती स्थिर असली पाहिजे। तसे नसेल तर मात्र या नियमानुसार अनुभव येणार नाही। या विशिष्ट परिस्थितीलाच गृहीत परिस्थिती किंवा नुसतेच गृहीते असे संबोधतात। ही गृहीते पुढील प्रमाणे आहेत। क. आवडीनिवडी स्थिर। ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी, चालीरीती आणि समाजातील फॅशन इत्यादीमध्ये बदल होता कामा नये। तसे झाल्यास या नियमाप्रमाणे अनुभव येणार नाही। केळी खाणे असंस्कृत मानले जाऊ लागले किंवा केळीविषयी ग्राहकांच्या मनात नावड निर्माण झाली तर किंमत कमी होऊन ही केळ्यांची मागणी वाढणार नाही। म्हणूनच ग्राहकांच्या आवडीनिवडी इत्यादी स्थिर असल्या पाहिजेत। ख. उत्पन्न स्थिर। ग्राहकांचे उत्पन्न स्थिर असेल तरच या नियमानुसार अनुभव येईल। उत्पन्नात घट होऊ नये किंवा वाढही होऊ नये। तुमचे मासिक पगाराचे उत्पन्न ₹2000 वरून ₹4000 इतके वाढले तर केळ्यांची किंमत 6 रुपये प्रति डझन झाली तरी केळ्यांची मागणी कमी होणार नाही। या उलट काही कारणाने तुमचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाले तर केळ्यांची किंमत कमी झाली तर कोष्टकानुसार मागणी वाढणार नाही। अशा प्रकारे व्यक्तीच्या उत्पन्नात कमी जास्त बदल झाले तर मागणीच्या नियमानुसार अनुभव येणार नाही। म्हणून स्थिर उत्पन्न हे महत्त्वाचे गृहीत आहे। ग. पूरक वस्तूच्या किमती स्थिर। साखरेला चहा पूरक वस्तू आहे। चहाची किंमत आजच 150 ते 160 रुपये प्रति किलो आहे। जर चहाच्या किमती प्रति किलो 250 ते 300 रुपये प्रति किलो इतक्या वाढल्या तरी साखरेची किंमत कमी होऊ नये, साखरेची मागणी वाढणार नाही। म्हणून मागणीच्या नियमाची सत्यता पाहण्यासाठी पूरक वस्तूच्या किमती स्थिर असणे आवश्यक आहे। ग. वस्तू प्रतिष्ठेची नसणे। ग्राहक खरेदी करत असलेली वस्तू त्याच्या प्रतिष्ठेत भर घालणारी किंवा प्रतिष्ठा कमी असणारी असू नये। टीव्ही किंवा फ्रीज सारखी वस्तू कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असेल तर या वस्तूच्या किमती वाढल्या तरीही मागणी वाढण्याची शक्यता असते। शेजारीने मिक्सर खरेदी केल्याने तिच्या तोडीस तोड म्हणून आपणही मिक्सर खरेदी केला पाहिजे अशी गृहिणीची पक्की धारणा झाली तर मिक्सरची किंमत वाढूनही मागणी घडणार नाही। मका, नागली अशा धान्याचा वापर आहारात केल्याने कुटुंबाची प्रतिष्ठा शेजारच्यांच्या दृष्टीने कमी होण्याचे भय असेल तर या धान्याची किमती कमी होऊ नये। नियमानुसार मागणी वाढणार नाही। दुसऱ्याचे, शेजारचे वगैरे अनुकरण करण्याची ही प्रवृत्ती असते, यालाच अनुकरण परिणाम असेही म्हणतात। यावरून मागणीच्या नियमाची सत्यता पटण्यासाठी वस्तू प्रतिष्ठेची नसणे हे गृहीत महत्त्वाचे आहे किंवा अनुकरण प्रभावशून्य असण्याची गृहीत आवश्यक असते। च. भावी काळातील किमती बाबत अपेक्षा। काही कारणांनी उदाहरणार्थ युद्धाची संभाव्यता किमतीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता असेल तर आजच थोड्याफार किमती वाढल्या तरी वस्तूची मागणी वाढते। ग्राहक स्वहितासाठी किमती थोड्याफार वाढल्या तरी आज साठा करण्याचा प्रयत्न करतो। उलट आजपेक्षाही पुढे किमती आणखी जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता वाटत असल्यास ग्राहक आपली खरेदी पुढे ढकलतो। या परिस्थितीत आज किमतीत थोडीफार घट झाली तरी मागणीत वाढ होत नाही। या कारणाने भविष्यकाळात किमतीत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता नसल्याची गृहीत आवश्यक आहे। वस्तूची प्रत स्थिर। च. वस्तूची प्रत स्थिर। जुलै महिन्याच्या प्रारंभापासून आंब्याची प्रत कमी होण्यास सुरुवात होते। या काळात मे जून महिन्याच्या तुलनेने आंब्याच्या किमती कमी झाल्या तरी विक्रेत्यांनी किंमत कमी केली तरी मागणी वाढत नाही। याप्रमाणे गृहीत परिस्थिती असेल तरच मागणीच्या नियमाचा प्रत्यय येतो। नियमाचे आपण विधान केले त्याच्या प्रारंभीच इतर परिस्थिती कायम असताना असे सांगितले जाते। इतर परिस्थिती म्हणजेच वरील विवेचनातील गृहीतांतील परिस्थिती होय। इतर परिस्थिती खरोखर स्थिर असते का, नसल्यास काय होते इत्यादी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। क, ख, ग या गृहीतांमधील
परिस्थितीत बदल झाल्यास मागणीत बदल होतात, त्यास मागणीतील स्थित्यंतर म्हणतात. घ च छ या गृहीत परिस्थितीत बदल झाल्यास मागणीत बदल होतात, त्यास अपवादात्मक मागणी म्हणतात. मागणीतील स्थित्यंतर आणि अपवादात्मक मागणी याविषयी सविस्तरचे विवरण आपण पुढे मुद्द्यानुसार करणार आहोत. हे पुढच्या याच्यासाठी. तर चला इथपर्यंत आपण असे टॉपिक्सवरती आपण पेपरामध्ये आपल्याला लिहायचे आहे उत्तरं छोट्या छोट्या, हे लक्षात ठेवायचं आहे. तर चला आता आपण पुढचं प्रश्न बघू. प्रश्न 3, वैकल्पिक खर्चाच्या संकल्पनेचे व्यावहारिक महत्त्व सांगा. पेज नंबर 51, घटक क्रमांक 4, उत्पादन खर्च व उत्पादन संस्थेची प्राप्ती. या लेसन मधून आता आपल्याला उत्तर बघायचं आहे. वैकल्पिक खर्चाच्या संकल्पनेचे व्यावहारिक महत्त्व. 1. किफायतशीरपणाचे मोजमाप. नफा किती मिळतो हे शोधून काढण्यासाठी अनेक वेळा वैकल्पिक खर्चाची संकल्पनाच महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, कापडासाठी लागणारे सूत स्वतःच कातून घेणाऱ्या कापड गिरणीच्या दृष्टीने कापड विणणे फायद्याचे आहे आणि म्हणूनच विणकाम विभागाचा विस्तार करावा की तो विभाग बंद करावा याचा निर्णय घ्यायचा आहे. यासाठी विणकाम विभागाला होणारा नफा शोधून काढावा लागेल. तो शोधून काढताना सूत कताई विभागात सूताचा उत्पादन खर्च विचारात घेणे योग्य होणार नाही. ते सूत बाजारात विकले असते तर जी रक्कम मिळाली असती ती रक्कम विणकाम विभागात येणाऱ्या सूताचा खर्च म्हणून मानली पाहिजे. ही वैकल्पिक खर्चाची संकल्पना आहे. प्रत्यक्ष खर्चाच्या संकल्पनेचा अवलंब केला तर कदाचित कताई विभागाचा नफा विणकाम विभागात येऊन विणकाम विभाग फायद्यात चालतो असे चुकीचे चित्र दिसेल. अशा सर्वच ठिकाणी वैकल्पिक खर्चाचा विचार करणे इष्ट ठरते. 2. महत्त्वाचे दीर्घकालीन निर्णय. कोणताही दीर्घकालीन निर्णय घेताना वैकल्पिक खर्चाचाच विचार महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, पदवी मिळाल्यावर स्वतंत्र व्यवसाय करावा की नोकरी करावी या पर्यायातून निवड करताना नोकरीत मिळणारा पगार हा वैकल्पिक खर्च मानून व्यवसायातील लाभाचा हिशेब करावा लागेल. उलट व्यवसाय केल्यावर काय मिळू शकेल यावरून नोकरीत पगाराची किमान अपेक्षा ठरवता येईल. दुसरे उदाहरण घ्यायचे झाल्यास कॉलेज शिक्षणाचा खर्च म्हणजे वह्या, पुस्तके, फी यांच्यावरील प्रत्यक्ष खर्च विचारात घेऊन चालणार नाही. कॉलेज शिक्षण घेण्याऐवजी पूर्ण वेळ नोकरी केल्यास जो पगार मिळेल तो पगार म्हणजे कॉलेज शिक्षणाचा मासिक खर्च मानला पाहिजे. या दोन्ही उदाहरणातील दीर्घकालीन निर्णयात वैकल्पिक खर्चाचा विचार कसा महत्त्वाचा आहे हे सहज लक्षात येईल. 3. भांडवली अंदाजपत्रकातील महत्त्व. व्यवसाय संस्थेला आपले भांडवली अंदाजपत्रक तयार करताना भांडवलाचा चांगल्यात चांगला उपयोग करण्याच्या प्रश्नाचा विचार करावाच लागतो. उदाहरणार्थ, शहराच्या मध्यवर्ती भागात दुकान काढण्यासाठी 50,000 रुपये पागडी द्यावी लागत असेल तर या रकमेवरील व्याजच विचारात घेऊन चालणार नाही. पागडी द्यावी लागत नाही अशा ठिकाणी दुकान काढल्यास 50,000 रुपयाचा दुसरे दुकान काढण्यासाठी विनियोग करता येईल. या दुकानातून मिळणारे उत्पन्न हा त्या पागडीचा वैकल्पिक खर्च मानून मध्यवर्ती ठिकाणच्या दुकानाचे अंदाजपत्रक करावे लागेल. उपलब्ध पर्याय. 4 नंबर. उपलब्ध पर्यायामध्ये उत्पादन संस्था काय करत आहे याचाच विचार प्रत्यक्ष खर्चात करणे शक्य असते. उत्पादन संस्था काय करू शकेल याचे ज्ञान उपलब्ध साधनसंपत्तीच्या पर्याप्त उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष खर्चावरून नफा किती मिळतो हे कळते, पण वेगवेगळ्या पर्यायात तो किती वाढू शकेल हे वैकल्पिक खर्चावरून कळते. एका साध्या वैयक्तिक उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. आपल्या मालकीच्या जागेत काही व्यवसाय करतो. या व्यवसायात त्यांनी स्वतःचे 10,000 रुपये भांडवल गुंतवले आहे. प्रत्यक्ष करावा लागणारा खर्च वजा करता व्यवसायात त्याला 9,000 रुपये एवढा जलचाल नफा मिळतो. एका कंपनीने त्याची जागा 300 रुपये दर महिना भाड्याने मागितली व त्याला व्यवस्थापक म्हणून दरमहा 600 रुपये वेतन देऊ केले तर त्याने स्वतःचा व्यवसाय चालू ठेवावा की कंपनीचा देकार ऑफर स्वीकारावा. स्वतःच्या व्यवसायात स्वतःचे श्रम करतो त्याचा वैकल्पिक खर्च 600 गुणिले 12 दर साल 7,200 रुपये येतो. जागेचा वैकल्पिक खर्च दर साल 300 गुणिले 12 3,600 रुपये आहे. स्वतःच्या व्यवसायात मिळणाऱ्या नफ्यातून हा खर्च वजा केला तर 9,000 ते 10,800 1800 रुपये तोटा येतो. म्हणून कंपनीचा देकार स्वीकारणे इष्ट होईल. हा निर्णय प्रत्यक्ष खर्चावरून घेणे शक्य नाही. वैकल्पिक खर्चाचा विचार केल्यावरच घेता येतो. इथे आता या प्रश्नाचं उत्तर संपत आहे. पुढचे त्याच्यामध्ये वैकल्पिक खर्चाचे मोजमाप आहे. हे वैकल्पिक खर्चाचे मोजमाप
तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही लिहू शकता, नाही तुम्ही स्किप पण करू शकता. तर मी एकदा टॉपिक वाचून दाखवते. जे घटक विकत अथवा भाड्याने घेतले जातात त्याच्या किमतीवरून अथवा भाड्याच्या दरावरून वैकल्पिक खर्च शोधून काढता येतो. पण कंपनीचे स्वतःचे भांडवल, स्वतःची जागा यांच्या बाबतीत प्रत्यक्ष खर्च करावा लागत नसल्याने वैकल्पिक खर्च शून्य मानला जाण्याची शक्यता आहे. ही चूक टाळली पाहिजे. हे घटक अन्यत्र भाड्याने विकले तर काय मोबदला मिळेल याचा अंदाज घेऊन त्याचा वैकल्पिक खर्च ठरवला पाहिजे. दुसरी चूक अशी संभवते की एखादा घटक विकत घेतला तेव्हा ही किंमत वैकल्पिक खर्च म्हणून मानली जाईल. हे अयोग्य आहे. त्या घटकांना आज किती किंमत अथवा भाडे येईल तो त्या घटकाचा वैकल्पिक खर्च मानला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही मनाच्या भाषेत टॉपिक ऐकून उत्तरे लिहू शकता. तर आता आपण इथे थांबू. पुढचे प्रश्न किंवा पुढचे टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.